आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मुंबईमध्ये 6 महिन्यामध्ये 75,672 मालमत्तांची विक्री। यंदाच्या 6 महिन्यामध्ये मालमत्ता विक्रीमध्ये विक्रमी वाढ। विक्री झालेल्या मालमत्तांमध्ये 80% प्रमाण निवासी मालमत्तांचं। रायगड रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट तर मुंबईला येलो अलर्ट जारी। मुंबई आणि परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण। राज्यभरामध्ये आषाढी वारीचा उत्साह। पनवेलमधून निघाली आषाढी वारी। भाजप नेते प्रीतम म्हात्रे कुटुंबियांसोबत वारीमध्ये सहभागी। यावेळी माळशिरसमध्ये वारकऱ्यांना पाणी आणि लाडूचं वाटप करण्यात आलं। ठाण्यामध्ये पुन्हा डम्पिंग ग्राउंडचा विषय पेटणार। 10 जुलैपर्यंत सीपी तलाव कचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड हटवा, अन्यथा ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर कचरा टाकणार। शिवसेना सचिव राम रेपाळे आणि विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांचा इशारा। पुण्यामध्ये नागरिकांना होत असलेल्या पाण्यामध्ये गढूळपणा जास्त असल्याच्या तक्रारी। पाणी शुद्ध करण्यासाठी पालिका काळजी घेत असून नागरिकांना पाणी उकळून पिण्याचं प्रशासनाचं आवाहन। राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ। त्या संदर्भातील गुन्हे दाखल करण्यात विलंब होत असल्यानं संवेदनशीलता दाखवून गुन्हे दाखल करावे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा पोलिसांना आदेश। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 90 दिवसांमध्ये 522 कोटींची कर वसुली। प्रथमच पहिल्या तिमाहीमध्ये कर वसुलीचा 500 कोटींचा आकडा पार। कर संकलन विभागानं 30 जूनपर्यंत विविध सवलती जाहीर केल्या होत्या। पुण्याच्या कोंढव्यामधील कत्तलखाना बंद करण्याचे आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात माहिती। कत्तलखान्यातील सांडपाण्याचे नमुने जास्त प्रदूषित असल्यानं कत्तलखाना बंद करण्याचे आदेश।